Hello dear students, the subject is strength of materials. Today's practical is find flexural strength by conducting bending test on timber beam of rectangular cross section with a shorter side horizontally or vertically oriented as per IS standard 1708 and 2408. या प्रॅक्टिकलमध्ये आपण फ्लेक्चरल स्ट्रेंथ नंतर फायबर स्ट्रेस मॉड्युलस ऑफ रप्चर यासारख्या व्हेरियस क्वांटिटीज फाइंड आउट करणार आहोत. फॉर व्हॉट? टिम्बर. टिम्बर म्हणजेच वूड. ओके. बाय कंडक्टिंग व्हॉट? बेंडिंग टेस्ट. यासाठी आपण युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन वापरणार आहोत. नाव द प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स फॉर दिस प्रॅक्टिकल इज to measure flexural strength and flexural modulus. Then flexural strength is defined as the maximum stress at which outermost fiber on either the compression or tension side of the specimen. Flexural modulus is calculated from the slope of the stress versus strain curve. These values can be used to evaluate sample material's ability टू विथस्टँड फ्लेक्चरल और बेंडिंग फोर्सेस. म्हणजे ज्या कंडिशनला एखाद्या प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये बेंडिंग स्ट्रेस किंवा बेंडिंग फोर्सेस जर ॲक्ट होणार असतील तर त्यासाठी कुठलं मटेरियल सुटेबल आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, हे आपण ह्या बेंडिंग टेस्टनी फाइंड आउट करू शकतो आणि मग व्हेरियस रिझल्ट कंपेअर करून आपण सुटेबल मटेरियल सिलेक्ट करू शकतो. आता वूड म्हटलं, टिम्बर म्हटलं किंवा अदर कुठलं मटेरियल म्हटलं तर त्यावरती आपण बेंडिंग टेस्ट परफॉर्म केली आणि त्याचे जे मॉड्युलस ऑफ रप्चर किंवा फायबर स्ट्रेस वगैरे या व्हॅल्यूज आहेत त्या आपण कंपेअर केल्या आणि त्या आपल्या सुटेबल प्रॉब्लेमशी मॅच केलं तर आपण इझिली मटेरियल सिलेक्ट करू शकतो. ओके. द इफेक्ट ऑफ ट्रान्सवर्स लोड ऑन द टिम्बर बीम is to cause deflection at any section of the beam. Bending moment and shear force are developed. Bending stress, shear stress can be easily calculated when the beam is subjected to the central point load. Various characteristic properties will be determined by using following equations. आता आपण या प्रॅक्टिकलमध्ये एका टिम्बर बीमवरती जो की आपण सिम्पली सपोर्टेड टाईपचा बीम आहे तो आपण UTM वरती फिक्स करणार आहोत आणि त्यावरती आपण ट्रान्सवर्स पॉईंट लोड हा सेंटर पॉईंटला अप्लाय करणार आहोत. तो लोड ग्रॅज्युअली अप्लाय होईल आणि त्यावरून आपल्याला व्हेरियस व्हॅल्यूज मिळतील. बघा आता इथे फॉर्म्युलेज दिलेले आहेत. फायबर स्ट्रेस ॲट द लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी 3WL अपॉन 2BD स्क्वेअर where W is the load at elastic limit, L is the length of timber specimen, B and D are the breadth and depth of the specimen. आता इथे डेप्थच्या ऐवजी आपण H दॅट इज हाईट हा पण कॉलम म्हणजे हा पण नोटेशन वापरू शकतो. ओके. हे सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण आधीच बीम लोड करायच्या आधीच त्याचे डायमेन्शन्स मोजून घेणार आहोत आणि मग त्यानंतर तो मशीनवरती लोड करणार आहोत. देन फ्लेक्चरल मॉड्युलस कसा काढणार आहे किंवा मॉड्युलस ऑफ रप्चर वगैरे तर सिग्मा B max that is maximum bending stress is equals to M upon Y into Y where M is the maximum bending moment, I is the moment of inertia, MI म्हणजेच काय moment of inertia about the axis of bending आणि Y म्हणजेच काय distance of extreme fiber from neutral axis. NA न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे ज्या ठिकाणी आपण असं ॲझ्युम केलेलं की सगळे फोर्सेस बेंडिंग स्ट्रेसेस किंवा शिअर स्ट्रेसेस जे काही आहेत ते 0 असतात अशा ॲक्सिसला आपण न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो आणि वाय म्हणजेच काय असतं त्या ॲक्सिसपासूनचं कुठल्याही फायबरपर्यंतचं डिस्टन्स. ओके. देन अशा प्रकारे आपण स्पेसिमन लोड करणार आहोत. फोर्स आपण असा व्हर्टिकली अप्लाय करणार आहोत. ओके. देन ही लोड वर्सेस डिफ्लेक्शन कर्व आहे. आपण हे रीडिंग्स मिळाल्यानंतर या पद्धतीने जर ग्राफ काढला तर आपल्याला लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणा किंवा मॉड्युलस ऑफ रप्चर आपल्याला फाइंड आउट करता येतो. तर आता आपण आधी प्रॅक्टिकल बघूया.
बघा, हे UTM आहे. UTM विषयी आपण फर्स्ट आणि सेकंड प्रॅक्टिकलमध्ये बघितलं होतं. काय काय आहेत यात पार्ट्स. हे डायल आहे, ऑन ऑफ स्विच आहेत, हे हायड्रॉलिक कंट्रोल नॉब्स आहेत. इथे जे दिसतंय ते स्पेसिमन आहे, लाकडाचं स्पेसिमन आहे. 45x45 त्याचा 60x60 त्याचे डायमेन्शन्स आहेत. लेंथ 600 आहे. लोअर क्रॉस हेडवरती ते फिक्स केलेलं आहे. सिम्पली सपोर्टेड बीम टाईप दिसतंय. नंतर हे जे पार्ट्स आहेत युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनचे, हे जे आहे ते अप्पर क्रॉस हेड, मिडल क्रॉस हेड आणि हे लोअर क्रॉस हेड. ओके, हे याच्यावरती आपण पेन्सिल फिक्स केली आणि हे मशीनला सिंक्रोनाइज केलेलं असतं, त्यामुळे जे काही रिडिंग्स येतील त्याच्यावरनं ऑटोमॅटिकली यावरती ग्राफ हा प्लॉट होत असतो. आता या ठिकाणी आपल्याकडे डायल आहे, डिजिटल डायल आहे, त्यामुळे आपण त्यावरती डायरेक्ट रिडिंग बघणार आहोत. अप्पर, मिडल क्रॉस हेड आणि लोअर क्रॉस हेड. ओके, हे सॅम्पल फिक्स केलेलं आहे सिम्पली सपोर्टेड बीमवरती. ॲज अ सिम्पली सपोर्टेड बीम आपण हे टिम्बरचं जे काही सॅम्पल आहे ते फिक्स केलेलं आहे. इथे आपण हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं आहे. व्हर्टिकलसाठी पण रिडिंग्स आपण घेऊ शकतो. ओके, अशा प्रकारे आपण फिक्स केलेलं आहे. आता लोडिंग अरेंजमेंट आता इथे लावलेली बघा. फिक्सर इथे फिक्स केलेलं आहे, हे तुम्हाला जे दिसतंय ॲरोमध्ये. नंतर हे मशीन आहे ज्यावरती आपल्याला डिजिटल डिस्प्ले दिसतो, डिस्प्लेसमेंट किंवा डिफ्लेक्शन दिसतं आणि लोड पण दिसतोय किलो न्यूटनमध्ये. नंतर इथे जे आहे ते फिक्सर आहे. ओके, हे बघा इथे आपण झूम केलेलं आहे, तर तो पॉइंट लोड अप्लाय करणार आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता तिथे छोटासा क्रॅक जनरेट व्हायला लागलेला आहे. हळूहळू लोड आपण त्यावरती अप्लाय करत असतो. सडन जर लोड अप्लाय केला तर आपलं मटेरियल ब्रेक होऊन जाईल आणि आपल्याला कुठलेच रिडिंग्स हे मिळणार नाहीत. डिजिटल डिस्प्लेवरून आपण रिडिंग्स नोट डाऊन केलेले आहेत. हे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत. किलो न्यूटनमध्ये लोड आणि डिफ्लेक्शन आहे MM मध्ये. जवळपास आपण 48 रिडिंग्स हे घेतलेले आहेत. आता आपण बघणार आहोत की लोड कसा इन्क्रीज होतो आणि डिफ्लेक्शन कसं कसं हळूहळू इन्क्रीज होत चाललंय. ऑब्व्हियसली आपलं जे डिफ्लेक्शन आहे ते हळूहळू इन्क्रीजच होत जाणार आहे. अठ्ठेचाळीस रिडिंग आपण घेतलेले आहेत. मॅक्झिमम आपलं 59.3 पर्यंतचं गेलेलं आहे. आता जर सॅम्पलच तुमचं 60 mm आहे तर 60 mm पुढे तरी तुमचं डिफ्लेक्शन हे जाणार नाही. नंतर कॅल्क्युलेशन्स इथे बघायचे. W1 इज इक्वल्स टू लोड ॲट द लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटीला लोड किती आलेला आहे? 14.4. मॅक्झिमम जो काही लोड आहे आपला तो 20.7 किलो न्यूटनचा आहे. ओके, देन डिफ्लेक्शन ॲट द लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आता 14.4ला किती डिफ्लेक्शन होतं ते बघूया आपण. 30.1 mm. ओके, नंतर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी बघा कसा काढलेला आहे. E इज इक्वल्स टू W1 इंटू L/4y BH. व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत आणि आपल्याला 19.379 MPa असा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मिळालेला आहे. देन मॉड्युलस ऑफ रप्चर बघा, 3W2 इंटू L/2BH². व्हॅल्यूज पुट डाऊन केल्या आपण आणि 57.5
MPa हा आपल्याला मॉड्युलस ऑफ रप्चर मिळाला आहे आणि फायबर स्ट्रेस ॲट द लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला 60 मेगापास्कल इतका फायबर स्ट्रेस मिळालेला आहे. मेगापास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर mm². अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टली लोडिंग कंडिशनसाठी हे रिझल्ट्स फाइंड आउट केलेले आहेत. व्हर्टिकली प्लेस करून पण आपण अशाच प्रकारे रिझल्ट्स काढू शकतो. ओके, थँक्यू.